आज गुहागर नगरपंचायत नगराध्यक्षा सौ नीता विकास मालव यांचा पदग्रहण सोहळा पार पडलाय। यावेळी माजी आमदार डॉक्टर विनय नातू, भाजप जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, शिवसेनेचे राजेश बेंडल, तालुका प्रमुख दीपक कणगुटकर, भाजप तालुका प्रमुख अभय भाटकर, नीलम गोंधळी, निलेश सुर्वे, सचिन ओक आणि नगरपंचायत मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण, सर्व नगरसेवक आणि नगरसेविका, ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते। नमस्कार। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करतो। इथे उपस्थित असलेले आमचे सगळे आमचे लाडके नेते विनयजी नातू साहेब, आमचे जिल्हाध्यक्ष सतीशदादा मोरे, तालुकाध्यक्ष अभयजी भाटकर, दीपकजी कणगुटकर, तसेच निलेशजी सुर्वे, बेंडल साहेब, तसेच इथे उपस्थित असले आमचे शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि मुख्याधिकारी चव्हाण साहेब, सगळ्यांचं मी इथे आभार व्यक्त करते की आज माझा पदग्रहण सोहळा असताना सगळ्यांनी इथे येऊन मला शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद करते। आणि इथे उपस्थित असलेले सगळे आमचे नगरसेवक, आमची युतीचे सगळे कार्यकर्ते, पत्रकार बंधू आणि जे इथे ग्रामस्थ आलेले आहेत आमचे, त्या सगळ्यांना धन्यवाद आणि अभिनंदन करते। तुम्ही जो माझ्यावरती जो विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास मी 100% पूर्ण करेन याची तुम्हाला सगळ्यांना मी आज खात्री देते। इथे बसल्यानंतर मी पक्ष म्हणून नाही तर एक गुहागर मधली म्हणजे एक जबाबदार व्यक्ती, अशी नगराध्यक्षाच्या पदावरती बसलेली एक व्यक्ती म्हणूनच मी इथे काम करेन। त्यामुळे इथे जे कोणी येतील त्यांनी सगळ्यांनी आपले पक्षाचे झेंडे वगैरे काय असेल ते बाहेरच ठेवावे आणि इथे फक्त आपले जे म्हणजे जे काही आपल्याला कामं करायची आहेत ती चांगली उत्कृष्ट दर्जाची आणि सगळी व्यवस्थितच आपल्याला ते पार पाडायचे। त्यामुळे मला तुमच्या सगळ्यांचीच एक मदत लागणार आहे। युती म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन खूप चांगल्या पद्धतीने इथे कामं करून एक आदर्श तयार करूया की 5 वर्षामध्ये आम्ही काही केलं हे आपण नाही, लोकांनी आपल्याला सांगितलं पाहिजे की तुम्ही 5 वर्षामध्ये एवढी चांगली कामं केली आहेत। हे आपण त्यांच्या तोंडातून जेव्हा आपल्याला निघेल तेव्हा आपल्याला समाधान वाटेल की आपण हे 5 वर्ष खूप चांगली कामं केली। आणि यासाठी मला थोडा वेळ लागेल सगळ्या गोष्टी समजून घ्यायला, पण तुम्ही जो विश्वास दाखवला आहे त्याच्यासाठी मी खूप अगदी मनापासून मेहनत आणि त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करेन। एवढं बोलून मी थांबते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।